पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण 2.0 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे शनिवारी होणार वितरण। बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचा वितरण समारंभ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा क्रमांक 2 चा शुभारंभ। प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक 2 मधील पुणे जिल्ह्यातील सुमारे 6000 लाभार्थ्यांना आमंत्रण। राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी 400 घरकुल लाभार्थी कार्यक्रमाला हजेरी लावणार। प्रातिनिधिक स्वरूपात मोहकल येथील सविता बाळासाहेब राऊत यांना मंजूर घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचं वितरण होणार। खेड तालुक्यातील एकूण 3415 घरकुल लाभार्थ्यांपैकी 2765 लाभार्थ्यांचे हप्ता वितरण। गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांची माहिती। राज्यस्तरीय कार्यक्रमापूर्वी 1.5 तास अगोदर खेड पंचायत समितीच्या राजा शिवछत्रपती सभागृहात आमदारांच्या अध्यक्षतेखाली 300 लाभार्थ्यांसाठी तालुकास्तरीय कार्यक्रम। ग्रामपंचायत स्तरावर सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करून 100 लाभार्थी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार। राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दिसण्यासाठी स्क्रीन, LCD प्रोजेक्टर आणि इंटरनेटची सुविधा। पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी 2024 ते 4 मार्च 2025 या कालावधीत मुदत संपणाऱ्या बिगर अनुसूचित क्षेत्रातील एकूण 108 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाकरता 27 फेब्रुवारी रोजी आरक्षण निश्चित करण्यात येणार। खेड तालुक्यातील खराबवाडी, जवळके खुर्द, कोहिंडे बुद्रुक, सोळू, वडगाव, घेनन, धामणे, गुळानी, रोंदळवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाचेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाईट, कोये, खालुंब्रे आणि टेकवडी या 18 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसाठी आरक्षण सोडत होणार। पुणे जिल्हा अधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता इच्छुक पदाधिकारी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे निवासी उपजिल्हा अधिकारी ज्योती कदम यांचे आवाहन। पहिल्या पेपरला सामोरे जाताना स्वागताला फुग्यांची आकर्षक सजावट, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि गुलाब पुष्प देऊन 10वीच्या विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत। आळंदी पंचक्रोशीतील 7 विद्यालयाचे श्री ज्ञानेश्वर विद्यालयात परीक्षा केंद्र। मराठी माध्यमाचे 788, सेमी माध्यमाचे 250 आणि इंग्रजी माध्यमाचे एकूण 60 विद्यार्थ्यांनी दिला परीक्षेचा पहिला पेपर। भानोबा कोयाळी मरकड रस्त्याचं काम कासव गतीने। कामाला गती देण्यासाठी ग्रामस्थ रस्त्यावर। अपूर्ण रस्त्यामुळे नागरिक, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना मनस्ताप। वेळेत आणि गुणवत्तापूर्ण रस्त्याच्या कामासाठी युवा उद्योजक भूदेव शिंदे आग्रही। पिंपरी चिंचवड सहकारी बँकेच्या चाकण शाखेच्या ATMची तिजोरी फोडण्याचा प्रयत्न। कॅशियर आणि सुरक्षा रक्षकाच्या तत्परतेमुळे एक चोरटा गजाआड, दुसऱ्याने ठोकली धूळ। पंजाब येथील लखवीर सिंग बलदेव सिंग याला अटक। चाकण पोलिसात गुन्हा दाखल। निखोजे येथील महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीचे वाहन बनवण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य कंपनीत न पोहोचवता परस्पर गायब। वाहन चालकावर महाळुंगे MIDC पोलिसात गुन्हा दाखल। संदीप बाबूराव निकालजे याच्यावर गुन्हा। लोखंडी गोलाकार ब्रेक ड्रमस्टिक चोरल्याचा आरोप। श्री स्वामी समर्थ रोड लाईनचे मालक अमोल घाडगे यांची फिर्याद। चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनर आणि दुचाकीची समोरासमोर धडक। दुचाकी स्वार गंभीर जखमी। भोसे फाट्यापुढे पठारे वस्ती येथे अपघात। कंटेनर चालक जयसिंग भोंडवे याच्यावर चाकण पोलिसात गुन्हा। दुचाकी स्वार आशिष घुगे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू।